स्टार प्रवाह वाहिनीवर आता मनोरंजनाचं नवं आख्यान सुरू होण्यास सुरुवात झाली आहे। या आख्यानामध्ये 6 नव्या मालिका आणि 2 नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। सर्वच वाहिन्यांवर नव्या मालिकांची वर्णी लागली आहे। मात्र महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 6 नव्या मालिका आणि 2 नव्या कार्यक्रमांची घोषणा केली। यावेळी स्टार प्रवाह वाहिनीने प्रत्येक प्रेक्षकांचा विचार करत प्रत्येक विषयावर आधारित मालिकांना प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला। या नव्या मालिकांमधील पाठराखीण ही नवी मालिका 1 जून पासून सुरू झाली आहे, तर सुना येती घरा ही नवी मालिका 15 जून पासून सुरू होणार आहे आणि विसरू नको तू मला ही नवी मालिका 29 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तसेच मराठी मीडियम, आमच्या लाडक्या नाईकबाई आणि मी कात टाकली या नव्या मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहेत। आता या 5 नव्या मालिका येणार म्हटल्यावर कोणत्या ना कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र नक्की। या नव्या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या जुन्या मालिका जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत बंद होणार आहेत। चला तर मग जाणून घेऊयात या नव्या मालिकांमुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या 5 लोकप्रिय मालिका बंद होणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या 5 लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत। स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेंबद्दल कन्फर्म अशी नवी अपडेट समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर 15 जून पासून सुना येती घरा ही नवी मालिका सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद होणार आहे। मात्र ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती। मालिका TRP मुळे बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र मालिका TRP मध्ये टॉप 5 मध्ये होती तरी देखील मालिकेचे कथानक बाकी असून सुद्धा ही मालिका थेट बंद होणार आहे। या मालिकेचा शेवटचा एपिसोड 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे। मात्र ही मालिका वेगळ्या व्यासपीठावरती प्रदर्शित होणार आहे। ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे हे अद्याप समोर आले नाही। तर दुसरी बंद होणारी मालिका आहे 18 मार्च 2024 पासून सायंकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेसाठी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ 5 जानेवारी 2026 पासून बदलण्यात आली होती। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सध्या रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होत आहे। मालिकेचे कथानक आता अंतिम टप्प्यात आहे आणि ही स्टार प्रवाहची जुनी मालिका आहे। मालिकेला TRP चांगला असून सुद्धा ही मालिका कथानका अभावी आता बंद होणार आहे। तर स्टार प्रवाहची तिसरी बंद होणारी लोकप्रिय मालिका आहे प्रवाह दुपारमधील मुरांबा ही मालिका। मुरांबा ही मालिका 14 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली होती। अखेर आता ही मालिका बंद होणार आहे। या मालिकेच्या रटाळ कथानकाला प्रेक्षक देखील आता कंटाळले आहेत। अखेर आता ही मालिका शेवटच्या वळणावरती आहे। मालिकेत पुन्हा रेवाची एंट्री करून मालिकेला उगाचच ताणले होते, त्यामुळे रेवाच्या एंट्रीमुळे सुद्धा प्रेक्षक नाराज झाले होते। दरम्यान मुरांबा या मालिकेचा TRP सलग 1 महिन्यापासून 0.7 वरतीच येऊन अडकला आहे। त्यामुळे TRPच्या अभावी मुरांबा ही मालिका बंद होणार आहे। तर चौथी बंद होणारी मालिका आहे एड लागलं प्रेमाचं। एड लागलं प्रेमाचं ही मालिका 27 मे 2024 पासून सुरू झाली होती। या मालिकेला नुकतीच तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। या मालिकेचे कथानक पूर्ण झाले असून मालिकेला उगाचच ताणले जात आहे। त्यामुळेच मालिकेच्या TRP वरती याचा प्रचंड मोठा परिणाम झाला आहे आणि मालिकेच्या TRP मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। ही मालिका पहिल्यांदाच बॉटम मध्ये पोहोचली आहे। म्हणूनच TRPच्या अभावी आता ही मालिका बंद होणार आहे। तर स्टार प्रवाह वाहिनीची 5वी बंद होणारी मालिका आहे 16 डिसेंबर 2024 रोजी सुरू झालेली लग्नानंतर होईलच प्रेम। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला 1.5 वर्ष पूर्ण झाली आहेत। मालिका जेव्हा प्रदर्शित झाली होती तेव्हापासून सलग 1 वर्ष मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता, कारण मालिकेचे कथानक खूप इंटरेस्टिंग असायचे। मालिकेतील जीवानंदिनी आणि पार्थ काव्याच्या लग्नावरती देखील प्रेक्षकांनी त्यावेळी मोठा संताप व्यक्त केला होता, कारण मालिकेत वेगळाच विचित्र ट्विस्ट दाखवण्यात आला होता जो की प्रेक्षकांना पटण्यासारखा नव्हता। तरी देखील प्रेक्षकांनी या मालिकेला उत्तम प्रतिसाद देत मालिकेची TRP वाढवली। पार्थ आणि काव्या तसेच जीवानंदींची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप गाजली होती। मात्र प्रेमानंतरचं लग्न जेव्हापासून हा सिक्वेन्स सुरू झाला तेव्हापासून मालिकेच्या TRPला उतरती कळा लागली। मालिकेचे कथानक आता रटाळ झाले आहे, त्यामुळे सलग 2-3 महिन्यांपासून मालिकेच्या TRP मध्ये सातत्याने घसरण होत आहे। मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसत नाहीये। मालिकेच्या TRPची घसरण अद्यापही चालूच आहे। त्यामुळे घसरत्या TRPच्या अभावी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बंद होणार आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, घरोघरी मातीच्या चुली, मुरांबा, एड लागलं प्रेमाचं आणि लग्नानंतर होईलच प्रेम या 5 मालिका कन्फर्मपणे बंद होणार आहेत। या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे निश्चित आहे। त्यामुळे जुलै महिन्यात ह्या 5 मालिका बंद होणार आहेत।
दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, घरोघरी मातीच्या चुली, मोरांबा, येड लागलं प्रेमाचं आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकांना तुम्ही मिस करणार का? या 5 मालिका बंद व्हायला हव्यात का? की या मालिकेंच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर कोणत्या मालिका बंद व्हायला हव्यात? तसेच सुनायती घरा, विसरू नको तू मला, मराठी मीडियम, आमच्या लाडक्या नाईकबाई आणि मी कात टाकली या नव्या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का? यातील आमच्या लाडक्या नाईकबाई, विसरू नको तू मला, मराठी मीडियम आणि मी कात टाकली या नव्या मालिकेंना कोणता प्राईम टाइम देण्यात यावा, की या मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित व्हायला हव्यात? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.